नमस्कार. जेव्हा पण आपल्याला एखादा स्टॉक विकत घ्यायचा असतो तेव्हा तो अप ट्रेंडमध्ये आहे का तेव्हा तो डाऊन ट्रेंडमध्ये आहे का तो अजून कॉन्सोलिडेशन झोन ज्याला की आपण साइडवेज म्हणतो. तर हे तीनच ट्रेंड्स मार्केट्समध्ये असतात. याच्यापेक्षा वेगळं मार्केटमध्ये काहीच नसतं. तर कशा प्रकारे आपण हे ट्रेंड्स आयडेंटिफाय करायचे, कशा प्रकारे आपण यांना ट्रेड करायचं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन. मराठी 1% ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी थेअरी समजून सांगतो. तर पहिला बघणार आहेत आपण अप ट्रेंड. अप ट्रेंड मार्केटमध्ये काय असतं, मार्केट तर वरती जात असतं, पण ते वरती कसं चाललं हे आपल्याला माहीत नसतं. ठीक आहे. आणि मार्केट काय असं डायरेक्टली वरती जात नाही 90 डिग्रीमध्ये, असं वरती खालती करत मार्केट वरती जात असतं. तर याच्यामध्ये एक पॅटर्न फॉर्मेशन तयार होईल. जर तुम्हाला नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. काय समजतंय मला की मार्केटने इथे एक लो बनवला आहे. आपण याला जस्ट नाव देऊया लो, आणि हा हाय आहे. आपल्याला काय पुढचं माहीत नाही, सध्या याच तारखेचा आपण बघतोय. म्हणजे काय झाला, हा लो आणि हा हाय झाला. पण आता बघा, जो आता मार्केटने जेव्हा खाली आलं तेव्हा त्याचा जो लो होता तो आता या ठिकाणी शिफ्ट केला आहे. हा जो लो आहे तो आता या ठिकाणी शिफ्ट झाला आहे. म्हणजे काय, हा झाला लो आणि हा जो हाय आहे तो या ठिकाणी शिफ्ट केला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय हाय, पण आता उंचीवर शिफ्ट झाल्यामुळे आपण याला काय नाव द्यायचं, हायर लो आणि हायर हाय. अगेन काय झालं, इथे बघा इथला लो आता इथे शिफ्ट झाला. ठीक आहे. आणि इथला हाय कुठे झाला, इथे शिफ्ट झाला. म्हणजे आपण इथं अगेन नाव काय देणार, हायर हाय आणि हायर लो. तर अशा प्रकारे सेम इथे पण घडणार, सेम वरती घडणार. तर मार्केट जेव्हापर्यंत हे लेवल तोडत नाही, हा हायर लो जेव्हापर्यंत मार्केट तोडत नाही तोपर्यंत हा ट्रेंड अप ट्रेंडमध्येच आहे, आपण असं ओळखायचं. आता हे पॅटर्न फॉर्मेशन बघा की जेव्हा मार्केट असं हायर लो आणि हायर हाय बनवत वरती चाललं आहे ना, तर आपण त्याला म्हणायचं अप ट्रेंड. मग समजा इथला हायर लो त्याने तोडला तर मग समजून घ्यायचं की मार्केटने आता ट्रेंड चेंज केला. इथला हायर लो तोडला तर ट्रेंड चेंज केला, इथला हायर लो तोडला तरी ट्रेंड चेंज केला. थोडंसं डिटेल मी नंतर सांगतो, थोडंसं बेसिक माहिती करून घेऊया. आता अप ट्रेंड कळालं तुम्हाला. आता बघा डाऊन ट्रेंडमध्ये सेम याच्या ऑपोजिट असतं. समजा मार्केट असं खाली यायला लागलं, याच्यात आपल्याला काय जास्त सायन्स नाही शोधायचं. आपल्याला काय फक्त हाय आणि लो शोधायचा. आता इथे होता हाय आणि इथे होता लो, पण आता काय झालं, हा हाय शिफ्ट झाला इथे आणि हा लो शिफ्ट झाला इथे. मग याला आपण काय नाव देणार, खालच्या साईडला शिफ्ट झाला आहे म्हणून याला नाव द्यायचं आपण लोअर हाय आणि लोअर लो. देन अगेन या ठिकाणी पण सेम तसंच होणार, कारण इथला लोअर हाय इथे शिफ्ट झाला आहे म्हणून याला लोअर हाय आणि लोअर लो. तर अशा प्रकारे मार्केट एक पॅटर्न बनवत, कोणता पॅटर्न बनायला आता इथे लोअर हाय आणि लोअर लो, अशा प्रकारे मार्केट खाली आलं आणि इथे कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड त्याने तयार केला. आता ह्यालाच कॉन्सोलिडेशन झोनमध्ये बघूया की साईडवेज मार्केटमध्ये कसं असतं. हे बघा, मी ते थेअरी समजून सांगतोय, आपण ॲक्च्युअल चार्टवरती पण हे समजून घेणार आहेत, पण थोडंसं व्हिडिओमध्ये बनवून राहा. ठीक आहे. तर आता बघा साईडवेज झोनमध्ये मला काय दिसतंय की मार्केटने इथे लो लावला आहे, मार्केट इथून वरती गेलं, इथे एक हाय लावला मार्केटने आणि अगेन मार्केट इथून खाली आलं. आता बघा, हा जो हाय आणि हा जो लो आहे ना, तर मार्केट याच ठिकाणी किंवा याच्या आतमध्ये असं ट्रेड करत राहतं. हे जे हाय आणि हे लो आहेत ना, धड याचा हायर हाय पण करत नाहीत आणि धड याचा लोअर लो पण करत नाहीत. म्हणजे मार्केट याच्यामध्येच ट्रॅप होतं किंवा अडकून राहतं. तर याला आपण काय म्हणतो, कॉन्सोलिडेशन झोन किंवा साईडवेज झोन. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये फक्त तीनच ट्रेंड्स असतात, वेगळं काही नसतं. तर आता चला ॲक्च्युअल आपण हे चार्ट्सवरती समजून घेऊया. तर मी इथे चार्ट्स ओपन केलेले आहेत, बघू शकता. निफ्टी 50 इंडायसेसचा हा चार्ट आहे, किंवा तुम्ही एखादा स्टॉक पण चूज करू शकता. तर आता इथे निफ्टी 50मध्ये बघा की हे मला बेस्ट एक्झाम्पल वाटतं आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. इथे बघा, आपल्याला जस्ट काय करायचं, इथे लो मार्क करायचं. आपण लो मार्क केला, देन अगेन काय झालं, इथे हाय मार्क केला. आता सध्या माहीत नाही आहे आपल्याला हा अप ट्रेंडमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे का साईडवेज झोनमध्ये आहे. आपल्याला फक्त लो आणि हाय मार्क केला तुम्ही की याच्यानंतर जस्ट ओळखून काय घ्यायचं आहे आपल्याला की अगेन लो कुठे मार्क केला आहे. देन अगेन आपण या ठिकाणी लो मार्क केला, जस्ट लो आणि हाय ओळखून घ्या. देन इथे हाय मार्क केला, देन काय झालं, इथे लो मार्क केला. आता बघा की या लोपेक्षा हा लो उंचीवर शिफ्ट झाला आहे का, तर हो. या लोपेक्षा हा लो उंचीवर शिफ्ट झाला आहे का, तर हो. मग आता उंचीवर शिफ्ट झाला आहे म्हणल्यावर काय झाले, हायर लोज झाले. आणि इथला जो हाय होता तो हाय आता या हाईटवर शिफ्ट झाला, म्हणजे हा झाला हायर हाय. देन अगेन काय झाला, हा जो हाय होता तो आता या हायपाशी जाणार, म्हणजे हा काय झाला, हायर हाय. तर अशा प्रकारे ट्रेंड बघा असाच क्रिएट व्हायला, हायर हाय आणि हायर लोचं पॅटर्न फॉर्म करत. अशा प्रकारे मार्केटमध्ये अप ट्रेंड ओळखला जाऊ शकतो. आता हा अप ट्रेंड कधी चेंज होणार याला मी समजून सांगतो. आता हे कंटिन्युअसली वरती चालले, ते ठीक आहे. आता जोपर्यंत हा इथला सपोर्ट मार्केट तोडत नाही, जोपर्यंत हा इथला शिफ्ट झालेला लोअर हाय जो आहे ना
तो तोडत नाही तोपर्यंत आपण याला अपट्रेंडमध्येच पकडायचं. आता बघा हे कंटिन्यू मार्केटवरती चालले, पण आता नीट बघा मला इथे काय दिसतंय की हे जे लोअर लो फॉर्मेशन होतं ना, इथे लोअर लो बनवला होता आणि इथे हायर हाय बनवला असेल. ठीक आहे, तर जेव्हा या ठिकाणी शिफ्ट झाला तेव्हा इथे पण लोअर लो आला, म्हणजे याच्यापेक्षा नक्कीच हा जास्त हाईटवर आहे. मग हा इथून याने हायर हाय पण बनवला नाही, उलट याने इथला लोअर लो ब्रेक केला. म्हणजे काय झालं, इट्स टाइम टू चेंज द ट्रेंड, म्हणजे हा आता ट्रेंड चेंज झाला. तर अशा प्रकारे मार्केट अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू करत असतं. आता यालाच आपण वन डेमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि आता डाऊन ट्रेंड थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे हे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड तुम्ही त्या टाईम फ्रेममध्ये यूज करू शकता. आता इथे बघा काय दिसतंय मला, इथे एक हाय लावला होता आणि या ठिकाणी एक लो लावला आहे. ठीक आहे, देन अगेन काय झालं, हा हाय आणि हा लो. आता हा हाय कुठे शिफ्ट झाला, या ठिकाणी, कारण आता इथे एक हाय लावला आहे आणि लो कुठे शिफ्ट झाला, हे बघा इथे असं ट्रेड करून लो इथे त्याने शिफ्ट केला. म्हणजे काय झालं, लोअर लो आणि हा जो हाय होता तो खाली शिफ्ट झाला, म्हणजे हा पण लोअर हाय. म्हणजे आता लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन करत मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे. याचा अर्थ काय, या पॅटर्नमध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आलेलं आहे. आता याच्या मागची सायकोलॉजी कळाली तुम्हाला की याला आपण अप ट्रेंड का म्हणतो किंवा डाऊन ट्रेंडमध्ये का म्हणतो. तर जेव्हा मार्केट असं फॉर्मेशन करत वरती चाललं होतं ना, तर इथले जे बायर्स आहेत, ठीक आहे, ते जेव्हा खाली मार्केट आल्यानंतर ते बायर्स अगेन इथे ॲक्टिवेट होतात किंवा अजून दुसरे बायर्स मार्केटमध्ये न्यू ॲड होतात, जेणेकरून हा जो ट्रेंड आहे ना तो हा कधीच चेंजेस होत नाही. जोपर्यंत हा चेंज होत नाही तोपर्यंत ते बायर्स कंटिन्यू ॲड होत राहतात आणि मार्केट कंटिन्युअसली असं कॉन्सोलिडेट करत असं प्राईस ॲक्शन बनवत वरती जात राहतं. तर अशा प्रकारे आपण अप ट्रेंडमध्ये ट्रेड करू शकतो. सेम फॉर डाऊन ट्रेंडमध्ये इथे काय दिसतंय की जे सेलर्स आहेत ना ते कंटिन्युअसली या लेवलला आपले ॲक्टिवेट होत आहेत. जेव्हा जेव्हा या ट्रेंड लाईनला ते अटॅच व्हायला लागलेत तेव्हा तेव्हा ते आपले सेलर्स पोझिशन्स ॲक्टिवेट करत आहेत. याचा अर्थ काय की जोपर्यंत ते हे इथली लेवल सेलर्सची मोडत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये नवीन बायर्स येत नाहीत, तोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होत नाही. आता इथे बघा सेलर्सचं जेव्हा प्रेशर कमी पडलं तेव्हा इथे बायर्स ॲग्रिगेट झाले आणि इथला जो हाय होता, हा जो आपण लोअर हाय म्हणून ओळखतो, जेव्हा हा लोअर हाय इथे मार्केटने ब्रेक केला निफ्टी 50ने, तर इथून मार्केटमध्ये एक अप ट्रेंड सुरू झाला. अशा प्रकारे ट्रेंड्स कसे चेंज होतात हे पण मी तुम्हाला इथे समजून सांगितलं आहे. जर लोअर हाय आणि लोअर लो किंवा हायर हाय आणि हायर लो जर मार्केटने ब्रेक करून आपल्या ट्रेंडला कंटिन्युएशन करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा समजावून घ्यायचं की मार्केटमध्ये ट्रेंड्स चेंज झालेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे मार्केटमध्ये नवीन ट्रेंड्स ॲक्टिवेट होतात आणि अशाच प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड्स चेंजसुद्धा होतात. आता आपण वन डेमध्ये बघितलं, आता 1 आवरमध्ये बघूया. मी तुम्हाला टाईम फ्रेम ह्याच्यासाठी चेंज करून दाखवतोय. हे आपण जे हे ट्रेंड्स ओळखतो ना, तर ते त्या टाईम फ्रेमनुसार आपल्याला जस्ट हायर आणि लो मार्क करून आपल्याला शोधायचं असतं. तर आता इथे बघा, मला फक्त बघायचं की एका झोनमध्ये मार्केट कुठे अडकलं आहे, जेणेकरून त्याचा जो हायर आणि लो आहे ना त्याच्यामध्येच मार्केट खेळत असावं. बाकी जास्त काय आपल्याला इथे सायन्स नाही लावायचं. तर चला इथे एखादा स्टॉक घेऊन बघूया की मार्केट साईडवेज कसं राहतं. तर आता इथे बघा मी टायटनचा स्टॉक शोधलेला आहे. तर जस्ट आपण इथं मार्क केलं की हा हाय होता आणि हा इथं लो तर क्रिएट झाला आहे. मग मार्केटमध्ये आपण हायर हाय किंवा लोअर लोचं प्रोडक्शन कुठे होतं का ते बघायचं आहे. तर या पूर्ण झोनमध्ये मला कुठेतरी दिसतंय का हो की ते हायर हाय होईल का हायर लो होईल आहे. आणि जी टाईम फ्रेम आहे ना ती 1 आवरची आहे. मी हे 1 आवर याच्यासाठीच केलं आहे, कोणत्याही टाईम फ्रेममध्ये आपण ट्रेंड्स शोधू शकतो. तर आता 1 आवरमध्ये मला हा ट्रेंड समजून घ्यायचा जर असेल, हाय मार्क केला, लो मार्क केला आणि फक्त आता फॉर्मेशन बघतोय, पॅटर्न काही चेंज होताना दिसतोय का मला, नाही. याचा अर्थ हा स्टॉक आपण लॉंग टर्मसाठी अजून बाय नाही करू शकत, कारण हा अजून अप ट्रेंडमध्ये आलाच नाही ना. जोपर्यंत हा इथला हाय ब्रेक नाही करत तोपर्यंत मार्केट एक नवीन ट्रेंड स्टार्ट नाही करणार. तर अशा प्रकारे हायर हाय आणि हायर लो आपण ओळखायचे आणि त्याच्यानुसार आपण मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये जातोय की डाऊन ट्रेंडमध्ये जातो हे ओळखायचं. तर हा जो लो होता तर हा कुठे ब्रेक झाला आहे बघा, तर तो लो ब्रेक झाला या ठिकाणी. म्हणजे आता डाऊन ट्रेंडला स्टार्ट झाले, कारण हाय जर ब्रेक केला असतं तर काय झालं असतं की एक हायर हायचं फॉर्मेशन बनवलं असतं आणि मार्केट अप ट्रेंडमध्ये घुसलं असतं. पण इथे मला दिसतंय का तसं नाही. म्हणजे आता या लेवलपासून मार्केटने डाऊन ट्रेंड आपला स्टार्ट केला. अशा प्रकारे तुम्ही कॉन्सोलिडेशन झोन नंतर जर ब्रेकआउट आले ना तर एक ट्रेंड चेंज व्हायची खूप जास्त प्रोबॅबिलिटी वाढते. तो आपण लॉंग टर्मसाठी पण बाय करू शकतो किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी पण बाय करू शकतो. तर अशा प्रकारे अप ट्रेंड काय असतं, डाऊन ट्रेंड काय असतं, ट्रेंड्स कशा प्रकारे चेंज होतात हे आपण सगळे या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा, कारण की तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन येतं नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी क्रिएट करण्यासाठी. बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.